नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तो शेवटपर्यंत बघावा. 14वा अध्याय आणि 18वा अध्याय वाचताना आपण कोणती चूक करत नाहीत याच्यावरच हा आपला व्हिडिओ आहे. जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला कधीच अनुभव येणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल की तुम्ही कोणती चूक करत आहात आणि तुम्हाला का अनुभव येत नाहीत. तुम्ही खूप दिवस झाले सेवा करत आहात तरी तुम्हाला अनुभव येत नाही. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. खरंच गुरुचरित्र म्हटलं की आपल्याला स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज यांची मूर्ती आपल्यासमोर, फोटो आपल्यासमोर दिसतो. गुरुचरित्र हा आपला 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्र म्हटलं की काही जे स्वामी सेवेत नाही आहेत किंवा ज्यांना पारायण करायचंच माहिती नाही आहे त्यांना फक्त हाच प्रश्न पडतो की गुरुचरित्र म्हटलं की खूप नियम अटी असतात, खूप कडक असतं, माझ्याकडून ते पाळणं होईल की नाही. पण पहिले तुमच्या मनातल्या शंका दूर करा. शेवटी तुमचा भाव, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास महत्त्वाचा असतो. तुमच्या मनापासून जर सेवा करण्याची इच्छा असेल तर स्वामी सगळं काही आपल्याला माफ करतात. फक्त तुमची जे काही नियम असतात ते काही जगावेगळे नाहीत, ते आपल्याला पाळणं होतं. आणि आपली जर खरंच मनापासून सेवा करण्याची किंवा पारायण करण्याची इच्छा असेल तर आपल्याला तेवढे नियम पाळणं हे गरजेचंच असतं. 3 ते जास्तीत जास्त कडक नियम म्हटलं तर 3 ते 4 नियम असतात आणि आपले ते रोजच्या जीवनातले आहेत. ते जर नियम आपण पाळले नाहीत तर आपल्यालाही तेवढं सात्विक किंवा शुद्ध वाटत नाही की आपण जी संकल्पित सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचते की नाही, आणि आपल्याही मनाला चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे आपणही नियमपूर्वक सेवा करायची. संकल्पित जी असते ती नियमपूर्वक जर केली तर त्याचं फळ लवकर मिळतं. तर बघा, गुरुचरित्र म्हटलं की खरंच खूप मनामध्ये एक विश्वास जागा होतो, श्रद्धा जागी होते की आपली इच्छा पूर्ण होणारच, हा मनामध्ये एक विश्वास येतो. आणि खरंच गुरुचरित्र हा इतका दिव्य ग्रंथ आहे ना. मी तुम्हाला तळमळीने सांगते की जो कोणी गुरुचरित्र ग्रंथ वाचतो किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो किंवा हे 2 जे अध्याय वाचतात, 14वा आणि 18वा, तर त्याच्याही आयुष्यातले सगळी दुःख अडचणी तर दूर होतातच, पण त्याची इच्छा, मनोकामना सुद्धा पूर्ण होते, म्हणजे होतेच. बघा, तर आता जेव्हा आपण 14वा गुरुचरित्र ग्रंथातला 14वा आणि 18वा अध्याय हा जर वाचायचा असेल तर हा 53 अध्यायाचा ग्रंथ दरवेळेस उघडायचा का? तर नाही. 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हे आपल्याला छोटी छोटी पुस्तकं आपल्या धार्मिक दुकानामध्ये मिळतात. एक 10 रुपयाला, 10 ते 15 रुपयाला ह्या पुस्तकांची किंमत आहे. ते तुम्ही घेऊन या. हे 2 अध्याय वाचण्यासाठी तुम्ही हा 53 अध्यायाचा ग्रंथ उघडू नका, कारण तो इतका पवित्र ग्रंथ आहे आणि रोज तुम्ही हाताळून त्याचं पावित्र्य आपल्याला राखता येत नाही. म्हणून हे 2 जर अध्याय तुम्हाला वाचायचे असतील तर धार्मिक दुकानामध्ये कुठेही तुम्हाला ते मिळून जातील. फक्त तुम्ही म्हणायचं की गुरुचरित्र ग्रंथातला मला 14वा आणि 18वा अध्याय हवा आहे म्हणून. गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्ही घरी घेऊन आले, त्याच्यानंतर कधीपासून सेवेला सुरुवात करायची? बघा, कुठल्याही सेवेला सुरुवात करताना तुम्ही कोणत्याही दिवसापासून करू शकता, पण जेव्हा तुम्ही गुरूंच्या वारा दिवशी जर सुरुवात केली, म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा, दत्त महाराजांचा वार म्हणजेच गुरुवार, त्या दिवसापासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुमचे जे काही ते तुम्ही सेवा करता ते फलित जाते, म्हणजे जातेच. आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला 100% मिळतंच. कारण तुम्ही जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा ती सेवा जर तुम्ही मनापासून केली, नियमपूर्वक केली, तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. आता नियम काय आहेत बघा. नियम असे आहेत की ती सेवा तुम्ही ज्या दिवशी तुम्ही आता गुरुवारपासून सेवा सुरू करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला सकाळचा संकल्प करायचा आहे. संकल्प असा की 41 दिवस तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातला 14वा आणि 18वा अध्याय वाचणार आहात रोज. आणि तुम्हाला टाईमसुद्धा ठरवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला सकाळी ती सेवा करता येत असेल तर ती सेवा सकाळी करा, नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी करा, पण रोज एकच टाईम असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या टायमानुसार तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता.
पण टाईम रोज एकच ठेवायचा आहे. 41 दिवस ही सेवा करायची आहे आणि 41 दिवसाचं तुमचं अनुष्ठान म्हणजे रोज एक वेळ आणि एकच आसन असावं. आता 41 दिवस ही सेवा करताना तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत बघा. तुमच्या घरात जर मांसाहार करत असतील तर मांसाहार वर्ज्य आहे, कारण ही सेवा तुम्ही संकल्पपूर्वक करत आहात. संकल्प करणं म्हणजे काय, तर स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे, दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे. हातामध्ये पाणी, गंध, अक्षदा, फूल घेऊन स्वामींना प्रार्थना करायची की हे स्वामी राया, माझ्या आयुष्यातील जे काही संकट असतील, अडचणी असतील ते दूर होऊ द्या. तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून तुम्ही ते पाणी पिऊन घ्यायचं. पहिले 2-3 वेळेस पाणी पिऊन घ्यायचं आणि जे फूल, गंध, अक्षदा असतील आणि तुमचं नाव आणि गोत्र सांगितल्याच्या नंतर स्वामींना प्रार्थना करायची. तुमच्या मनात जी इच्छा असेल तीच इच्छा स्वामींना बोलायची आणि त्याच्यानंतर तुमच्या हातातलं जे पाणी आहे ते तामणात टाकायचं आणि ते तामणात ओतलेलं पाणी जे आहे हातातलं ते कोणत्या तरी झाडाला तुम्ही फेकून द्यायचं आहे, टाकायचं आहे. इकडे तिकडे न पडता, आपल्या पायाखाली न येता ते कोणत्या तरी झाडाला तुम्ही टाकायचं आहे. अशा पद्धतीने संकल्प करायचा. त्या दिवशी सेवेला सुरुवात करायची. आता नियम काय पाळायचे, तर 1 मांसाहार वर्ज्य आहे 41 दिवस. 2 ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करायचं आहे 41 दिवस. जर तुम्हाला शक्य नसेल पण मी तर म्हणेल की हा पण नियम तुम्ही वर्ज्य कराच, कारण जेव्हा तुमचं मन आणि शरीर शुद्ध असतं तेव्हा ती सेवा लवकरात लवकर आपल्याला फळ देते. हे 2 नियम. तिसरा नियम असा आहे की तुम्हाला जर परान्न वर्ज्य करता येत असेल, परान्न वर्ज्य करा, कारण आपल्याला जे दोष लागतात ते जास्त करून अन्नातूनच आपले दोष निर्माण होत असतात. कारण दुसऱ्याच्या हातचं किंवा दुसऱ्याच्या घरचं जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा त्या अन्नामध्ये त्यांचे दोष लागलेले असतात, म्हणून ते अन्न आपण खाल्ल्याने त्यांचे दोष आपल्याला लागतात आणि आपली जी सेवा आहे ती त्यांना लागू होते. आपली जी सेवा आहे ती त्यांना लागू होते. म्हणजे आपण एवढं तळमळीने वेळ काढून आणि नियमपूर्वक सेवा करत असतो आणि आपलं फळ त्यांना मिळत असतं. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यासाठी सेवा करत असाल तर ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही तुमच्या प्रश्नासाठी, तुम्ही तुमच्या इच्छेसाठी जर सेवा करत असाल तर तुम्ही स्वतःला थोडंसं नियमपूर्वक आणि ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत, तर तुम्हाला त्या सेवेचं 100% फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. 41 दिवस तुम्हाला अनुभव येणार नाही, पण जर 41 दिवस उलटून गेल्यावर तुम्हाला अनुभव येऊ शकतो. काही सेवेकरी असे आहेत की सेवा सुरू करताच त्यांना अनुभव येतो, कारण त्यांच्या प्रारब्धाचे भोग तेवढे म्हणजे संपलेले असतात, वाईट दिवस संपलेले असतात, म्हणून त्यांना लवकर अनुभव येतो. पण प्रत्येकालाच असं होत नाही. प्रत्येकाचे प्रारब्धाचे भोग वेगवेगळे असतात. प्रत्येकाला अनुभव हे वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या मनात भाव किती शुद्ध आहे सेवेबद्दल किंवा ते सेवा किती मनापासून करतात त्याच्यावर त्यांना फळ मिळत असतं. त्यामुळे असं समजूनच नका की मी 41 दिवस झाले तरी मला अनुभव येत नाही. तुमची सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर, तुमचं सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुम्हाला अनुभव येऊ शकतो. आता 41 दिवस झाल्यावर काय करायचं बघा. 41 दिवस झाल्यावरती तुम्हाला जर वाटलं की आपण गोरगरिबाला कोणाला तरी दान करायचे तर तुम्ही उद्यापन करा. उद्यापन म्हणजे काय, तर एखादं जोडपं जीव घाला, गरिबाला दान करा, नाहीतर कोणत्या तरी आश्रमात जाऊन तुम्ही जेवण द्या, काही करा, पण त्या दिवशी तुम्हाला ते करायचं आहे, कारण तुम्ही जी सेवा करतात त्याचं काहीतरी तुम्हाला उद्यापन झालं पाहिजे ना. आता पूजा मांडणी कशी करायची बघा. पूजा मांडणी करताना एक पाट घ्यायचा, स्वामींचा फोटो हवा किंवा दत्त महाराजांचा फोटो असू द्या, फोटोला हार घातलेला असू द्या, समोर फुलं ठेवा. त्याच्यानंतर जर कलश तुम्हाला ठेवता आला तर कलश ठेवा, नाहीतर फक्त नारळ जरी ठेवला तरीही चालेल. त्याच्यानंतर आपला जो अध्याय आहे तुम्ही आणलेले धार्मिक दुकानातून 14वा आणि 18वा अध्याय, तो अध्याय तिथे तुम्हाला मांडायचा आहे. जपमाळ मांडायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही वाचायला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी एवढी पूजा मांडणी केली, बस एवढंच आहे. पूजा मांडणी केली त्याच्यानंतर तुम्ही सेवेला लागायचं आहे. आता खाण्याचे नियम काय आहेत बघा. परान्न तर झालं, मांसाहार झाला. आता खाण्यामध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ नका, बाकी सगळं काही खाऊ शकता. कांदा लसूण का, तर तो कांदा लसूण आपण जर खाल्ला तर आपल्याला त्या ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
त्याची बरेच काही कारणं आहेत, त्याच्यामुळे तुम्ही तो कांदा लसूण खाऊ नका. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जर आणखीन काही नियम पाळता येत असतील तर ते पाळा, नाहीतर एवढे जरी मांसाहार जरी पाळला आणि कांदा लसूणचा जरी नियम पाळला, परांना जरी वर्ज्य केलं ना तरी खूप आहे. फक्त तुमची मनापासून किती शुद्ध भाव आहे आणि किती शुद्ध भावनेने तुम्ही ती सेवा करता हे खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर रोज 41 दिवस जरी सेवा केली तर तुमच्या आयुष्यातले जे काही चालू संकट आहेत, जे येणारी संकट आहेत किंवा अजून तुम्हाला कोणत्याच गोष्टीतून मार्ग मिळत नाहीये, घरामध्ये एकामागे एक खूप अडचणी येतात, खूप दुःख चालू आहेत, म्हणजे काहीच समजत नाही की काय चाललेलं आहे, कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही, कोणतंच काम मार्गी लागत नाही, ह्या सगळ्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पहिलं म्हणजे तुमचं मन स्थिर होईल, शांत होईल, घरातलंही सगळं वातावरण पूर्णपणे बदलून जाईल, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुम्ही फक्त ही सेवा मनापासून करा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण 14वा अध्याय असं सांगतो की तुमच्यावर जे येणारं संकट आहे किंवा जे संकट आलेलंही आहे आणि पुढे जाऊन भविष्यात येणारही आहे ते कसं टळणार. कारण साक्षात मरणाच्या दारातून आपल्या भक्ताला स्वामी महाराजांनी, दत्त महाराजांनी त्यांच्या भक्ताला मरणाच्या दारातून परत आणलेला आहे, वाचवलेला आहे. कारण एवढा भक्त तेवढा प्रामाणिक होता, त्याची भक्ती तेवढी शुद्ध होती, श्रद्धा होती, विश्वास होता, म्हणून त्या भक्ताला दत्त महाराजांनी खूप मोठ्या संकटातून वाचवलं. त्याच्यामुळे मनोकामना इच्छापूर्तीसाठी 14वा अध्याय खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि 18वा अध्याय का वाचावा? तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल, आर्थिक अडचणी खूप असतील, आणखीन पैसा येतो म्हणजे महिन्याचा पगार तर तुम्हाला येतो पण तो कुठे खर्च होतो काहीच समजत नाही, पुढचा पगार याच्या अगोदरच तुमचा खिसा खाली झालेला असतो, असं होऊ नये. आलेली लक्ष्मी 4 पैसे तरी तुमच्या हातात राहावी, टिकावी, म्हणून हा 18वा अध्याय वाचायचा असतो. तुमची दरिद्री पूर्णपणे दूर व्हावी, नाहीशी व्हावी, त्याच्यासाठी हा 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. ह्या 2 गोष्टी आपल्या आयुष्याला खूप महत्त्वाच्या आहेत, येणारं संकट आणि आपली दरिद्रता. हे 2 अध्याय जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातले रोज 41 दिवस जरी संकल्प करून केला, वर्षातले तुम्हाला फक्त 41 दिवस ही सेवा करायची आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभव आयुष्यभर मिळणार आहे. हे तितकंच खरं आहे, कारण तुमच्या आयुष्यातली संकट, तुमच्या आयुष्यातली प्रश्न, तुमच्या आयुष्यातले जे काही अडचणी आहेत ते फक्त आणि फक्त आपले स्वामी समर्थ महाराजच जाणत असतात. प्रश्नही आपल्या स्वामींचेच असतात आणि उत्तरही आपले स्वामीच देत असतात. फक्त सहन करण्याची ताकद आपल्याकडे, संयम असावा आणि आपल्या सेवेमध्ये एवढी ताकद पाहिजे की स्वामी आपली इच्छा ती पूर्ण करणार म्हणजे करणारच. बघा, ह्या सेवेमध्ये तुम्हाला जर किंवा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी त्याच्यावरती तुमचं निरसन करण्याचा प्रयत्न करते, त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तुमच्याकडे जर काही असेच अनुभव असतील स्वामींचे किंवा दत्त महाराजांचे तर कमेंट करून नक्की सांगा. ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तेही मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.